करीत आहेत. खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. यानंतर विलास मुकादमजी यांनी सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. श्रीयुत विलास मुकादमजी, वय वर्ष 75, तरीही वार्तांकनासाठी सुयोगमध्ये उपस्थित श्रीयुत विलास मुकादमजी. यानंतर आमचे सन्मित्र किशोरजी आपटे यांनी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय गडकरी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. आदरणीय अजितदादांनी योगेशजी त्रिवेदी यांच्या शाल घेऊन सन्मान केलेला आहे. धन्यवाद आदरणीय दादा. या सोहळ्याला ज्यांच्या उपस्थितीने मोठी उंची लाभली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि ज्यांना बघून या वारसा वास्तू सभागृहाच्या भिंती देखील आज गैरवल्या आहेत, ते एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा महामार्ग प्रशस्त करणारे आपल्या सर्वांचे आदरस्थान केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांना विनंती करतो की कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण उपस्थित. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभेचे सभापती अतुल नार्वेकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर आमदार आणि पत्रकार बंधू आणि विशेषतः राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, मला अतिशय आनंद झाला की ज्या सभागृहामध्ये शिकण्याकरता मिळालं त्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मिळाली. विधान परिषद सभागृह हे मी आयुष्यात विसरू शकत नाही, कारण 18 वर्ष जे काही आज मी कमवू शकलो, मिळवू शकलो, तो सगळा अनुभव या सभागृहात मिळाला. मी सभापती राम शिंदे आणि नीलमताईंना धन्यवाद देईल की त्यांनी हा इतिहास संकलित केला. आणि हा याकरता महत्त्वाचा आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दरवर्षी अधिवेशनाच्या दरम्यान या ठिकाणी अनेक विद्यार्थी येतात. आणि मी ज्यावेळी 10व्या वर्गात होतो त्यावेळी बाळासाहेब भारदे या ठिकाणी सभापती होते. त्यावेळी एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी मी या सभागृहात आलो होतो, त्याची मला आठवण झाली. आजचं हे सभागृह होतं विधान परिषदेचं आज जे आहे. मी ज्यावेळी सदस्य बनलो त्यावेळी आमच्या नागपूर विभागातून देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस हे आमदार होते आणि त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी विधान परिषदेत निवडून आलो. आणि त्यानंतर अजून एक मला संधी मिळाली की जवळपास 2.25 लाख मतदार असताना एक निवडणुकीत मी अविरोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.